साई योगेश म्हात्रे याची गेल्या वर्षी झालेली 2025-26 ची गुरुकुल एज्युकेशन सोसायटी मार्फत झालेली प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये त्याचा तालुक्यामध्ये नंबर आल्यामुळे त्याची अहमदाबाद येथील इस्रो सेंटरला त्याची निवड झालेली होती। तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी त्याची मुलाखत घेण्यासाठी थांबलेलो आहे। तर साई, तू सांग मला, तुझी इस्रोला भेट देण्याची निवड कशी झाली? आमच्या शाळेत गुरुकुल प्रज्ञाशोध नावाची परीक्षा झाली होती। त्यात मी सहभाग केला आणि माझ्या तालुक्यात पहिला नंबर आला। ओके, म्हणजे तुझी गुरुकुल एज्युकेशन सोसायटी मार्फत जी परीक्षा झाली त्यामध्ये पहिला क्रमांक आला आणि त्यामुळे तुझी निवड झाली। ओके, आता दुसरा प्रश्न तुझ्यासाठी आहे, जेव्हा हे समजले तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? माझा तेव्हा विश्वासच बसत नव्हता, कारण की माझं स्वप्न होतं बालपणापासून इस्रोला जायचं। माझं आता ते स्वप्न पूर्ण झालं। जेव्हा तू इस्रोला गेला त्यावेळेस तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? इस्रोला गेले की मला सर्वात पहिले तिकडची शिस्त आणि तिकडचे नवीन वातावरण बघायला मिळाले आणि मला असं वाटत होतं की मी नवीन जगात आलो असं वाटतं। म्हणजे तू इस्रोला गेल्यानंतर तिथे बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या असतील, तर सांगा मला की कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी तू पाहिल्या? मी तिकडे गेले की रोबोट पाहिले आणि नासाची मशीन वगैरे पाहिली। परत वेगवेगळे मशीनी इस्रो सेंटरमध्ये जे रॉकेट सोडलेले आहेत आतापर्यंत भारताने त्याचे मॉडेल पाहिले आणि वरती स्पेस सूट घालून जातात तो पण पाहिला मी। म्हणजे त्या ठिकाणी तू बऱ्याचशा वस्तू पाहिल्या, बरेचसे स्पेस सूट वगैरे पाहिले आहेत। आता त्या ठिकाणी तू पाहिलेल्या वस्तू होत्या त्या ठिकाणी तुला शास्त्रज्ञ भेटलेत असतील, तर त्यांच्याबरोबर तुला संवाद कसा झाला? मी शास्त्रज्ञांशी संवाद असा मांडला की विक्रम मॉडेलची मशीन आहे। मी त्यांना विचारला की विक्रम लँडरचा कलर सोनेरी का असतो, त्यांना विचारला तर तेही सांगितलं की चंद्रावर एकसारखा टेम्परेचर नसतो। ते सांगितलं की आता तू सूर्याच्या म्हणजे किनारी गेलास तर तुला तिकडे जर तू सोनेरी लावलेला नसेल कागद तर तो आतमधले पार्ट जळू शकतात। म्हणून आता तेही सांगितलं की आरशाला जर आपण लेझर मारली तर ती रिफ्लेक्ट होऊन दुसरीकडे जाते, तसाच तो सोनेरी पट्टीवर जर सूर्याची किरण पडली तर तो रिफ्लेक्ट होतो, म्हणून सोनेरी पट्टी। बरोबर आहे। म्हणजे पहा, साई हा 6वीचा विद्यार्थी आहे आणि त्याच्यासाठी त्या विक्रम लँडर जो चंद्रावर लँड होतो त्याच्यासाठी सोनेरी कलरचा का वापरलेला आहे याचा तो विचार करतो, म्हणजे त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन खूप चांगला आहे। तर यानंतर तुझ्यासाठी या भेटीतले तुझा सर्वात अविस्मरणीय क्षण कोणता होता? माझ्या या भेटीतील अविस्मरणीय क्षण म्हणजे मला तिथे रोबोटचे डान्स पाहायला भेटले, परत आर्मीसाठी बनवलेले मशिनरी पाहायला भेटले, परत आता शेतकऱ्यांसाठी पण मशीन बनवलेली आणि भारत आता 2027ला मंगलयान असं नवीन प्रोजेक्ट काढतो। म्हणजे तुला आधुनिक भारताची जे आपल्या इस्रो करणार आहे, चंद्रावर जायचे प्रोजेक्ट असतील वगैरे, आपल्याला सर्वांना माहित आहे चंद्रयान-3 गेलेलं होतं, तसेच पुढे चंद्रयान-4 असेल, 5 असेल, याच्या मोहिमा तुला थोडक्यात त्या ठिकाणी सांगितल्या असतील। आता तू सांग, आता सध्या ना या जगामध्ये बरीचशी मुलं काय करतात, मोबाईल मध्ये वगैरे व्यस्त आहेत, त्यांना ते समजत नाही नवीन गोष्टी काय कराव्या काय नाही। तर तू आजच्या जे तुझ्या वयातली मुलं आहेत किंवा तुझ्यापेक्षा मोठी मुलं आहेत जी मोबाईल एक्स्ट्रा गोष्टी जे करतात, टीव्ही जास्त बघतात, तर त्यांच्यासाठी तू काय संदेश देशील? मी एकच संदेश देईल की जे शाळेतली मुले वगैरे असतात, मोठी मुले, ते एकदा शाळेत असताना एकदा इस्रोला भेट द्यायला पाहिजे। ओके, म्हणजे इस्रोला भेट द्यावी। कशासाठी इस्रोला भेट द्यावी? काय नवीन भेटणार आहे त्यांना? काही तिथे नवीन बघायला भेटेल, काहीतरी नवीन शिकायला भेटेल। ओके, म्हणजे नवीन बघायला भेटेल, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढेल असं साईचं म्हणणं आहे। तर पहा, हा आहे आपला 6वीचा रायगड जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी ज्याने मे महिन्यामध्ये इस्रो अहमदाबाद या ठिकाणी भेट देऊन आलेला आहे आणि त्याचा तो जो एक्सपिरियन्स आहे जे आमची छोट्याशा मुलाखतीमार्फत त्यांनी आम्हाला सांगितलं आहे, त्याच्याबद्दल त्याचे धन्यवाद। आणि तुमच्या पण मुलांनी लवकरात लवकर अशी प्रगती करावी, इस्रोला जावं आणि तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा आणि भारताची जी प्रगती होत आहे जगामध्ये, नासाशी आपण कॉम्पिटिशनच्या भविष्यात करणार आहे, त्यासाठी आपल्या सर्व मुलांनी तयार व्हावं आणि इस्रोला सायंटिस्ट म्हणून जावं। धन्यवाद।